कुठे ना अर्धवट काम ठेवून जातो ना. छोटूला सांगितलेलं करून ठेव बाबा, येत नाही मला. ओ न जीवा. अच्छा, ठेव ना, मी हे करतो जर थोडस येत. द्या इकडे, मी करते. नाही जमणार तुम्हाला. हा काय नाही जमणार? येतो ना. अरे डिझेलची गाडी अशी साट करून उघडतो मी एकटा. हे तर सिंपल आहे एकदम. येईल येईल. द्या इकडे. हसून. द्या. अरे येईल, मला खरं सांगतो. तुम्ही चहा प्या. तू कसे प्या. काय प्या? तुला कितीदा सांगितलं हे सगळं नको करू माझ्यासाठी. मला मला नाही आवडत. मला हे सगळं करता येतं. हो, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी करते मी. मला समाधान मिळतंय सगळं करून. तू ना त्या मराठी पिक्चर मध्ये हिरोईन्स असतात ना, त्यातल्या हिरोईन सारखी आहे. म्हणजे नवरा आपला कसाही वागला, आपण मात्र त्याच्याशी एकदम चांगलं वागायचं. खरंच विसरलीस तू अमृता, मी कसा वागलोय तुझ्याशी? पदोनपदी तुझा अपमान केलाय. माझ्या आयुष्यामध्ये तुझी गरज नाहीये. प्रत्येक वेळेस तुला जाणवून दिले. त्या बोलीच्या पाठीमागे निघून गेलो या संसाराला मोडून. तरी तू कधीच वाटलं नाही का तुला की या माणसाचे कानाखाली वाजवायचे आणि विचारावं त्याला की का करतोयस हे? कधीच नाही वाटलं तुला? एवढं एवढं सोपं आहे सगळं विसरणं? विसरले नाही आहे मी. जे काय झालं ते खूप वाईट होतं. अशी वेळ दुसऱ्या कुठल्याच बाईच्या आयुष्यात येऊ नये. हे सगळं विसरणं खरंच खूप कठीण आहे. पण जुन्या वाईट आठवणी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा भूतकाळ विसरून पुढे जगायला हवं ना. आणि मला खात्री आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. तुम्हाला पश्चाताप होतोय, म्हणूनच सगळं सोडून माझ्याकडे परत आलात ना. पश्चाताप होतोय ग मला. स्वतःची लाज वाटतेस. तिरस्कार करायला लागलोय मी स्वतःचाच. तुम्हाला होतोय ना पश्चाताप? मग झालं तर मी तुमचा राग करून, तुमचा तिरस्कार करून काय होणार आहे सांगा? आणि मला एक कळलंय, आपण जेव्हा दुसऱ्याला त्याच्या चुकांची शिक्षा देतो ना, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होत असतो. आणि आता मला खरंच तुमची खात्री आहे, तुम्ही आता बदललात, तुम्ही योग्य मार्गावर आहात. मग मी का करू तुमचा राग, का करू तुमचा तिरस्कार? सांगा ना, काय होणार आहे त्याने? आपलंच नुकसान आहे ना त्यात. काय एवढी चांगली आहेस तू? कोण? आज मला जाणवते इतकी वर्ष मी काय गमावलं ते. अमृता एवढी चांगली नको वागूस माझ्याशी. मी नालायक नवरा आहे, एक नालायक मुलगा आहे, या घरासाठी काहीही न करू शकणार आहे. एक या घरातला मोठा मुलगा आहे. ना भूतकाळात मी काही करू शकलो, ना भविष्यात मी काही करू शकेन या घरासाठी. प्लीज एवढी चांगली नको वागूस माझ्याशी. असं कसं बोलताय सांगा? आज जे काही केलं ते या घरासाठीच होतं ना. मला सांगा, ऐश्वर्याची सगळी कारस्थानं बाहेर काढताना तुम्ही सगळ्यांना हे सांगितलं की तुमचाही त्यात दोष होता, तुमचाही हात होता. आधीचा राजकुमार असता तर एवढंच दिलं नसतं सगळं प्रकरण बाहेर. माझं नाव कुठेही बाहेर येणार नाही याची खबरदारी पण घेतली असती. पण काय आहे ना, यावेळेस असं मला दडपण नाही आलं, भीती नाही वाटली. मला असं वाटलं मी माझ्या माणसांसाठी काहीतरी करतोय, मला हे करणं गरजेचं आहे म्हणून मी केलं. तुझ्यासाठी मी केलं, आपल्या घरासाठी. आणि इतकी वर्ष हा जुना राजकुमार जो करू शकला नाही ना, ते आज तो करणार आहे. थँक्यू. माझ्या आयुष्यात
तू असल्याबद्दल. तू जे काही केले ना माझ्यासाठी, त्यासाठी हा शब्द खूप खूप तोटका आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच अमृता. तू ना खरंच खूप. ऍक्च्युली डब्यात बटाट्याची भाजी छान झाली होती. मला काही दिवस झाले तुमच्याबद्दलचं हा मत बदलत चाललं ना. डबा का नाही उघडत आहे दिवसेंदिवस. आणि हे माझं तुझ्याबद्दलचं मित्रत्वाचं नातं दृढ होत चाललंय. माझं तुझ्याबद्दल शत्रुत्वच असणार बहुतेक. अगं हे वाक्य तर पूर्ण करून जा. अगं ऐक ना. विठुराया, माझा नवीन प्रवास सुरू होतोय. तू मला श्वास दिलास, उभं राहायला शिकवलंस, चालायला शिकवलंस, चांगले संस्कार दिलेस. सारंग सरांसारखा इतका चांगला नवरा दिलास, इतकं चांगलं सासर दिलंस. अजून काय मागू मी तुझ्याकडे? पण आता अजून एक जबाबदारी दिली आहेस तू माझ्यावर. त्यासाठी मला बळ दे. कंपनी आणि घर दोन्ही सांभाळण्यासाठी माझ्या पाठीशी उभा राहा. वहिनी, तुम्ही लाजताय? काय झालं? कुठे काय काहीच नाही. चल सांग काय काय करायचं ते सांग. नेहमीच करायचंय. मी भाजी चिरायला घेते, तुम्ही कणिक मळा, मग मी भाजीला फोडणी घालते आणि मग पोळ्या करते. तेच करतो ना आपण. चालेल. चालेल. सावली, तुला खरं सांगू का? मला ना इतका आनंद झालाय की तू आता कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहेस. म्हणजे आजपर्यंत घराची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पडली असती, पण माझा विश्वास आहे की तू आता कंपनी पण तितक्याच ताकदीने सांभाळशील. तुमचा विश्वास आहे ना, मग झालंच. पण वैरी, मला थोडं टेन्शन आलंय. कसलं? घर आणि कंपनी एकत्र कसं सांभाळू ह्याचं. सावली, मी तुला किती वेळा सांगितलंय तू घराची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून व्यवस्थित. आणि तुला सांगू का, घर सांभाळण्याचा पर्याय मी निवडला होता. म्हणजे मला कधीच कोणी विचारलं नाही की तू कंपनीत काम करशील की नाही. खरं सांगू का, मला ना आवडलं असतं कंपनीत काम करायला, पण मला जमलं असतं की नाही माहिती नाही. पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. तू सगळं व्यवस्थित सांभाळशील मला माहिती आहे. हो वहिनी, पण तरी. सावली, किती वेळा सांगायचंय तुला? आणि तसंही तू याच्या आधी मीच सांभाळायचे ना सगळं. तू आल्यामुळे मदत झाली, थोडासा भार हलका झाला, एवढंच. तोच भार अजून वाढेल वहिनी. घरातला सगळ्यांचा भार फक्त तुमच्यावर येईल. मित्र तो असू शकतो नाही का शब्द